लोकसभा इलेक्शन 2024 श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेने भाजप कोमात, ठाकरे गट जोमात. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या घटक पक्षांना अतिशय सोपा वाटत होता. त्यामुळे अनेक इच्छुक पडद्यामागून उमेदवारीसाठी सूत्रे हलवत होते. या सर्वांवर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारीची घोषणा करून मात केली. या घोषणेचे पडसाद महायुतीच्या अन्य घटक पक्षांमध्ये उमटले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे नाशिकचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक म्हणून अनेक पदाधिकारी प्रयत्नशील होते. त्या सर्वांना आता आपल्या तलवारी मॅन कराव्या लागणार आहे. त्याबाबतची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांना महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी घाम गाळावा लागेल. हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यात त्यांनी नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याचबरोबर मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी त्यांनी केली. त्यामुळे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच खरी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे दिसते. पवार यांच्या दौऱ्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी पवार यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे पत्र दिले आहे. याशिवाय अन्य काही इच्छुकांनी आपले प्रतिनिधी पवार यांच्या भेटीसाठी पाठवले होते. या सर्व धावपळीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे दावेदार असलेले विजय करंजकर यांचे नाव मागे पडू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आपल्या नाशिक दौऱ्यात लोकसभा निवडणूक व उमेदवार यावर विशेष भर दिला होता. आमच्या पक्षाकडे 3-4 संभाव्य उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गट नाशिक मतदारसंघासाठी अतिशय गांभीर्याने तयारीला लागला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील शिवसेनेला उमेदवार म्हणून निवडणूक तयारीसाठी मनापासून मदतीला आले आहेत. त्यामुळे नाशिक मतदारसंघात ऐनवेळी वेगळेच राजकीय चित्र व लढत पाहायला मिळाल्यास नवल वाटणार नाही. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.